समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजच्या सभापती महिला बालकल्याण मोनिका घोरपडे मॅडम, उपसभापती सुजाता गिरी गोसावी मॅडम आणि सर्व सन्माननीय नगरसेविका, आपणास विनंती आहे आपण सर्व प्रास्ताविक करण्यासाठी गीता यादव यांना मी मंचावर आमंत्रित करते. जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र संपन्न होत असतो. या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. तर या कार्यक्रमांचं स्वरूप आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतं, परंतु यामागचा उद्देश आहे तो सगळ्यांचा एकच असतो की महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. आणि 8 मार्चला जो पहिला महिला दिन झाला त्यावेळेला समानतेच्या लढ्यासाठी या महिला दिनाची सुरुवात झाली. तो लढा काही प्रमाणात आजही सुरू आहे. तर आपल्या सर्वांना खूप छान पद्धतीने पुढचं सगळं जे मार्गक्रमण आहे ते करता येईल. आणि ही जी मोठी संख्या तुम्ही बघताय पॉवर, वुमन पॉवर नगर परिषदेची, तर त्यामुळे नक्कीच सातारा नगरीचा कायापालट होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. मी सन्माननीय सभापती मोनिका घोरपडे मॅडमला विनंती करेन की आपण या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. मी मोनिका रविराज घोरपडे, सभापती महिला बालकल्याण समिती. आज आपण हा कार्यक्रम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ठेवलेला आहे. जागतिक महिला दिन हा फक्त त्या दिवसापुरताच नाही तर वुमन पॉवर ही नेहमीच सेलिब्रेट झाली पाहिजे आणि ती होतीये. आता आम्ही सर्व महिला नगरसेविका एकत्र येऊन या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व त्याच्यात सहभागी व्हावे व जास्तीत जास्त पारितोषिके आपण त्यात मिळवावी अशी मी सर्वांना विनंती करते. नमस्कार, माझे नाव सुजाता राजेंद्र गिरी गोसावी. आज या आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, रमाबाई आंबेडकर यासारख्या सर्व स्त्रियांना वंदन करते. त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या शौर्यातून आपल्या आजही प्रेरणा मिळते. उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या नगर परिषदेतील सहकारी बहिणी आणि आजही आजचा हा खेळ होम मिनिस्टर पैठणीचा आहे. सातारा शहरातील सर्व महिलांसाठी आयोजित कार्यक्रम दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकीला आज काही ना काही गिफ्ट मिळावे आणि विशेषतः पैठणीचं आकर्षण आहे. कुणाला वाटते पैठणी आज मला मिळेल असं? मला म्हणजे तुमच्यापैकी कोणाला जागृत ठेवणार आहोत
कारण यानंतर असाच एक बहारदार कार्यक्रम तुमच्यासाठी या मंचावर होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आजचा जो संपूर्ण वेळ आहे तो छान तुमच्या स्वतःसाठी घालवायचा आहे. ती मजला ती सहज भेटली होती, स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती. त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती, स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती. पत्त्यांचे बंगले मोठे ती उगाच उठवित होती, खेळवत कल्पनेमधल्या ती स्वतःच रमवित होती. आयुष्य तिचेही होते क्षणभंगर या पत्त्यांसम त्या खोट्या दुनियेत होती. आपण सर्वजण खूप आशादायी असतो आणि कायम नव्या आशा नवी स्वप्न पाहत हे आपलं आयुष्य आहे ते घालवत असतो. मी पुसले होते तिजला तव रहस्य आनंदाचे, म्हणजे ती एवढी आनंदी का आहे हे तिने तिला विचारलं. मी पुसले होते तिजला तव रहस्य आनंदाचे, तर नभी उडाला पक्षी पाहून हसली होती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण स्वतःचा आनंद शोधत असतो. असाच स्वतःचा आनंद शोधत राहू, स्वतःच्या स्वप्नांसाठी धडपडत राहू विठ्ठलीचा. तेव्हा मी सर्वांना विनंती करते आपणही समोर बसून या कार्यक्रमाचा आनंद घेऊयात आणि का सगळ्या तयार आहेत का दिनानिमित्त? हो. हॅलो, नमस्कार. तिकडून पण आला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल मगाशी एंट्री घेतली आणि कुठे काय होतं, कुठे गेलो होतो माहिती आहे का? पैठणी शैली बघायला गेलो होतो. जर का बघून आला माहिती आहे का? विचारा की लयच भारी असेल तर बायकाला घेऊन टाकायचं. पण एक नंबर पैठणी आहे, त्यामुळं कॉम्पिटिशन पण जोरात होणार. तर सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अँकर संजय. मी चित्रकार आहे, मी कवी आहे, मी लेखक आहे, मी कंटेंट रायटर आहे, मी ग्राफिक डिझायनर आहे. असं नाही की मला पुढचं काय आठवत नाही. मी बघितलं एवढं सांगितल्यानंतर टाळे किती असतं. कोणताही कार्यक्रम जर रंगतदार व्हायचा असेल तर टाळ्यांची साथ पाहिजे. म्हणून असं म्हटलंय की वो फूल भी क्या जिसमें खुशबू ना हो, वो फूल भी क्या जिसमें खुशबू ना हो, वो आसमां भी क्या जिसमें चांद सितारे ना हो, वो आसमां भी क्या जिसमें चांद सितारे ना हो, और वो प्रोग्राम भी क्या जिसमें तालियों की गूंज ना हो. जोरात बोलू तर काय? अरे मला हा आनंदाचा क्षण आपल्यासमोर सादर करण्याच्या अगोदर मी माझ्या टीमची ओळख करून देतो. संपदा मॅडम, पण आपल्यासाठी इथं आयोजित केलेल्या त्याबद्दल मला काही मान्यवरांचे मनापासून आभार मानतात. मी एक एक करून प्रत्येकांची या सन्माननीयांची नाव घेतो. आदरणीय श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले गांधी साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले,
वैनी साहेब, माननीय अमोलजी मोहिते साहेब, नगराध्यक्ष सातारा, माननीय श्री दत्तात्रय बनकर साहेब, उपनगराध्यक्ष सातारा, माननीय मुख्याधिकारी साहेब सातारा, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय अविनाश कदम साहेब, गटनेते सातारा नगर परिषद सातारा, त्याचबरोबर माननीय निशांत पाटील साहेब, पक्षप्रतोद सातारा नगर परिषद सातारा. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सध्या मोलाची आणि खूप महत्वाची भूमिका बजावत असलेल्या माननीय मोनिका घोरपडे मॅडम, महिला आणि बालकल्याण विभाग सातारा नगर परिषद, त्याचबरोबर उपसभापती माननीय सुजाता गिरी गोसावी मॅडम यांचं देखील मनापासून आभार. ज्याला काहीतरी समाजासाठी करायचं असतं तर त्याला वय लगेच अडवू शकत नाही. याचे एक अतिशय मूर्तिमंत उदाहरण आता या सभागृहामध्ये उपस्थित आहे. आणि त्या मॅडम मला दिसल्यावरती मी सभापती मॅडमला विनंती केली की कार्यक्रमाच्या सुरुवातीला यांचा सन्मान आपण नक्की करूयात, कारण नुकताच त्यांना एक खूप मोठ्या दर्जाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा आपल्या मैत्रिणीचं कौतुक आपल्या कार्यक्रमात व्हायलाच हवं. तर सभापती मॅडमनी लगेच संमती दर्शवली आणि म्हणून सुरुवातीला आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहोत. अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या सौ सुजाता अशोक कानेटकर मॅडम आहेत. मी सातारा नगर परिषदेच्या वतीनं सभापती मोनिका रविराज घोरपडे मॅडम आणि सौ सुजाता राजेंद्र गिरी गोसावी उपसभापती या दोघींनाही विनंती करते की आपण ऑल इंडिया लेवलवरती त्यांचं या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्या ऑल इंडिया सिनियर सिटीजन्स कॉन्फेडरेशनच्या सदस्य आहेत. तर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी नक्की आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघ गावोगावी आता तयार झालेले आहेत. अशा सर्व ज्येष्ठ नागरिक संघांची एकत्रित संघटना म्हणजे फेस्कॉम महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघ महासंघ आणि या सर्व राज्यांचे ज्येष्ठ नागरिक संघ यांचा मिळून अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ आयस्कॉम असं त्याला म्हणतात. आणि या दरवर्षी आयस्कॉम कडून एक आदर्श कार्यकर्ती किंवा ज्येष्ठ नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष शिवाय ज्येष्ठ नागरिक संघ असा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजेच आमचा सहवास महिला ज्येष्ठ नागरिक संघ याची संस्थापक म्हणून मला मिळणार आहे. हा पुरस्कार आपल्या सर्व भगिनींचा आहे, भारतातल्या सर्व भगिनींचा आहे असं मी मानते. आणि नगर परिषदेनं म्हणजे पूर्ण साताऱ्यानं आज माझा हा सत्कार केलाय असं मी मानते. यातलं प्रत्येक अक्षर हे प्रत्येक महिलेचं प्रत्येक नागरिकाचं आहे आणि याही पुढं असे ज्येष्ठांसाठी मी काम करत राहीन. आपल्या सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा आणि सहकार्य मला मिळावं ही अपेक्षा व्यक्त करून आणि माझा सत्कार केला त्याबद्दल नगर परिषदेचे आभार मानून मी थांबते. आणि ते वावा पण टायमिंग मध्ये आलं पाहिजे. टायमिंगला लय महत्व आहे. आता खेळ सुरू झाल्यानंतर तुम्हाला कळतं टायमिंगला किती महत्व आहे. ते टायमिंग मध्ये वावा येऊ दे, बरोबर टायमिंग जुळलं पाहिजे. कोई गरीब ना होता, कोई अमीर ना होता. पहिल्या बॉलवर आउट काढून नका, बरोबर टायमिंग मध्ये होते. कोई गरीब ना होता, कोई अमीर ना होता. हा पाठीमागून इकडून आवाज नाही येत, पाठीमागून इकडून पण येते, या बाजूने येतो बरोबर, इकडून पण येतोय की कोई गरीब ना होता, कोई अमीर ना होता. हा काय टायमिंग आहे सातारकर मस्त. कोई गरीब ना होता, कोई अमीर ना होता, अगर आदमी को पापी पेट ना होता. कोई गरीब ना होता, कोई अमीर ना होता, अगर आदमी को पापी पेट ना होता. करीना कपूर भी मेरी बीवी हो जाएगा, आई लव यू बोलने में थोड़ा लेट ना होता. तरी म्हटले कोणा आवाज काय तुमचा
आवाज कमी आहे त्यामुळे मी पायरी सोडली. आता आवाज मला ऐकायचा आहे. तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया का? हे बघा, जिथून जास्त आवाज येणार आहे त्या आवाजाला मी जाणार आहे. बघूया, कार्यक्रमाला सुरुवात करायची का? इकडे जास्त आहे. मी इकडे जाणार आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे का? बोला गणपती बाप्पा. पहिला राऊंड सुरू करतोय आपण. मला एक खूप छान गोष्ट आवडली. म्हणजे कार्यक्रम मी बघत होतो, तुम्ही सगळे येताय, कुपन फाटताय, सगळं छान होतंय, पण पुढे मोबाईलची खेळ करत नाही. सगळ्यांना कार्यक्रमाची आतुरता लागलेली आहे, त्यामुळं मोबाईल बंद ठेवून तुम्ही कार्यक्रम एन्जॉय करतात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुमच्या स्वतःसाठी एकदा जमत आहे. आज मोबाईलला सुट्टी द्यायची आहे, नाहीतर काय होतं, तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंगला मोबाईल हातात लागतो. बरोबर आहे? कोणाकोणाला गुड मॉर्निंग, कोणाकोणाला सगळ्यांना गुड मॉर्निंगला हातात मोबाईल आला की दिवसभर वर खाली वर खाली वर खाली झटपट पटापट हे चालू राहतं आणि शेवटी रात्री तो मोबाईल असा थोबाडावर पडतात मग उठलं. इतकं आपण त्या मोबाईलच्या आहारी गेलोय. पण आज छान वाटतं की मोबाईलला सुट्टी आहे आणि सातारा नगर परिषदेने खास तुमच्या आनंदासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. तर दिल खुलास या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आता मोबाईल बाहेर काढायचा आहे, कारण पहिला राऊंड आपण मोबाईल पासूनच सुरू करतो. सगळ्यांनी काढले पटापट. बरोबर, दाखवत आहे व्हेरी गुड. विचारलं तर सर्वांनी इथंच यायचं आणि घ्यायचंय. मिळू देत नाही मिळू देत, लाईन लावायची त्यांच्याकडे. आणि कोणीतरी असे दोन हात वर. अरे वा, फोन पे कोणाकडे? फोन पे कोणाकडे? कॅश रोकडा, जीपे, फोन पे, पेटीएम. चला, ज्यांच्या ज्यांनी आता हात वर केलेला जर स्कॅनर आहे, सगळ्यांनी 5,000 रुपये पाठवले. आता जीपेला, पेटीएमला शेवटी समोर आकडा किती पण असू दे, शेवटी पैसे चिल्लर पैशामध्ये कमीत कमी असलं पाहिजे. इथे ओपन करतायत हे 17 पैसे मिळालेले आहेत. त्याला ओपन द्या. 4 पैसे आणि 17 पैसे मिळाले. 17 आणि 4 झाले. 17 आणि 4 किती? 45 पैसे. 2 पैसे इकडे दिले. तुम्ही कोणाला दिले? 99 पैसे. बघूया आपण. अहो नको, आता अहो मी सांगितलेलं आहे. अभि पण सोडून जर वेगळ्या पद्धतीने काय सेव्ह केलं असेल, म्हणजे जानू, सोनू, डार्लिंग. थांबा, अजून एक किंवा जानू. तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याच्यावरून मला महिलाचा एक नवीनच अर्थ कळाला. काय? महिला माहौल को हिला देने वाली. आणि मग आपण अगदी पाठीमागं हात वर केला तरी चालेल.
हात वर करा, आम्ही तिथं येतो आणि तिथं मग आल्यानंतर सांगा. आणि उत्साह बघा त्यांचा. आपण काय केलं पाहिजे ते उंचावरून लक्षात घेतात. ह्या सगळ्या तुम्ही समोर बघा. आपण सगळ्यांना के
अभिनंदन. तुम्ही स्पर्धकांना बक्षीस आहे, बक्षीस पण द्या त्याला. मॅडम जरा अलीकडं सेंटर जागतिक कुठे बघा. टाळ्या वाजवा. झिंगा नावा राऊंड आहे. खास स्पेशल बदललेले त्याच्यापेक्षा भारी आले. ऐका, त्याच्यापेक्षा भारी जरा टाळ्या जोरदार टाळ्या बघाही कोणाला मिळते. थांबा. स्वतः दिसला ना पगार कुठंतरी ऐकू आलं म्हणून. 1 2 3 स्टार्ट. टाळ्या जोरदार सगळ्या स्पर्धकांसाठी. ओपन घ्या. लय काही तुम्हाला अगदी करायचं. 1 जमेल तेवढे टाका. थांबा. हा राऊंड असा नाही, हा राऊंड असा नाही, काळजी करू नका. तुम्हाला काय करायचंय, 1 2 3 म्हटलं की तिथं गाणं वाजणार आहे. त्या गाण्याप्रमाणे तुम्ही म्युझिक शिट्ट्या शब्द ऐकायचे ऍक्शन आली पाहिजे. Let's
झिरमिर झिरमिर पाऊस झाला झिरमिर तरी मदनाचा वारा नीला 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 निशाणा तुला दिसला निशाणा तुला दिसला झिरमिर झिरमिर पाऊस झाला झिरमिर तरी मदनाचा वारा या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या तुम्ही आवाज टाळ्या लय गाणी लागली तुम्हाला बघायची एवढी गाणी आता कोणी बोलायचं नाही बोल मी म्हटल्याशिवाय पुढे या सगळ्यांना बघू हा राऊंड असा नाहीच आहे दुसरा नंबर हा बरोबर आहे कुठल्याही गोष्टीला वयाचं बंधन नसतं तुम्ही एन्जॉय करा आणि नंबर 3 हात सुटला किंवा फुगा फुटला तरी आऊट चला कळलं तुम्हाला Yes, you argue, ZQ. SQ, RQ, ZQ. Goligar Toka. Goligar Toka. Brigade Timber.
बांगडी घागर बांगडी घागर बांगडी घागर 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 सुट्ट्या दिसल्या पाहिजे एकावर एक नाही सुट्ट्या दिसल्या पाहिजे सुट्ट्या दिसल्या and one go message तिकडे बघा इकडे बघा होक्यात होका तू लक्षात ठेवायचं मोठा झाल्यावर रुपाला घ्यायचं होक्यात होका वावा कुठे गेलं विसरला काय होक्यात होका मागे काय जागा आहे ना येऊ दे की मागून येऊ दे आवाज जरा होक्यात होका होक्यात होका होक्यात होका चहाचा खोका खोक्यात खोका खोक्यात खोका चहाचा खोका माझी बायको मांजरी आणि विधीचा असं एक वगैरे एक ग्लास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17
टॉप 10 ची बक्षीस आहे पहिली. टाळ्या जोरदार. मी कोलकात्याला विनंती करतो की सगळ्यांचं बक्षीस द्या. थोडस मध्येच घ्या, इकडंच या. वा मेहनतीने मिळवलेली बक्षीस आहे ती. पारदर्शक स्पर्धा होती आणि सगळ्या रिझल्ट तुमच्या समोर आहे. बरोबर त्याने मेहनत घेतली. आपल्याला मान्य आहे, जरी जवळ असल्या तरी होम. माझं नाव सौ निवेदिता सागर सापेकर. निवेदिता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य जिंकले पराक्रमाने व शौर्याने. सागररावांचं नाव घेते प्रेमाने. तुम्ही पलीकडे जावा. माझं नाव स्नेहा जयंत बाळटक्के आणि मी एक शॉर्ट बर्ड स्किल असा छोटासा उपाय घेते. नाव घ्या नावाची काय दिशा. नाव घ्या नावाची काय दिशा. जयंतराव नेहमीच असतात माझ्या ड्रेसच्या खिशात. पॅन्टीची असायची पण पॅन्ट कसं वापरलं जात नाही म्हणून ड्रेसच्या खिशात. माझं नाव ज्योतिषी आहे. खडक तिथं धडक पाषाण तिथं राणी. कडक तिथं धडक पाषाण तिथं पाणी. कडक तिथं धडक पाषाण तिथं पाणी. आजोर होते ताणी आता पैठणी घेऊन शिवायची झाली राणी. खडक तिथं धडक पाषाण तिथं पाणी. पाषाण तिथं पाणी. आजोर होते ताणी आता पैठणी घेऊन झाली शिवायची राणी. एक पैठणी अजून आपल्याकडं नक्की ट्रॉफी शिल्लक आहे आणि अतिशय आनंदाचा आणि काही भावनिक क्षण आहे. बऱ्याचशा ज्या विचार आहेत त्याचे डोळे भरून आलेले आहेत आनंदाने. कारण त्याच्या साड्या किंवा पैठणी आपण विकत खूप घेऊ शकतो. पण नाव सरकारी मोठं उभा घ्या जोरदार. माझं नाव सौ मोनिका मिलिंद भुजकर. मॅडम सागर नाव आहे. जन्म दिला नात्याने पालन केले पित्याने. मिलिंदरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. आणि मला अपेक्षित नव्हतं की मी जिंकते म्हणून. सहज आम्ही आलो होतो जरा खेळ काहीतरी आहे बघण्यासाठी. पण खूप मला बरं वाटलं आणि खूप आनंद झाला. पहिली ही जी आहे ती महापैठणी. पटकन जी चिठ्ठी काढायची 279. अभिनंदन.
पैठणी विजेत्या देखील आहेत. त्यामुळे मला खूप अनुभव होता. बहिणींचा आनंद उत्सव या ठिकाणी रंगतदार पद्धतीनं संपन्न झाला. त्यासाठी सर्वांनी आमंत्रण मेहनत घेतली होती. एक महिन्याच्या मेहनतीचं हे फळ आहे की हा कार्यक्रम होत राहावा आणि पुन्हा कार्यक्रम करण्याची संधी दिली ही आमच्या ईश्वराचरणी प्रार्थना. सर्व टीमचे सर्वांचे सगळ्यांना मनापासून आभार. विजेत्यांना पहिल्यांदा साड्या मिळाल्या 10 विजेत्यांना. मला फार आनंद झालाय आणि सगळ्यांचे आभार मानते मी. गाईची ताई बायकांना आमच्या विजेत्यांना पैठणी मिळाली, कोणीच नाराज नाही झाले. माझी पैठणी खूप छान आहे. महिला आल्या, 2 टायमिंग ठेवलेलं. भरपूर महिलांनी त्याप्रमाणे प्रतिसाद चांगलाच दिला आहे. नेक्स्ट टाईम अजून याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम म्हणजे करण्याचा प्रयत्न करू. खूप आनंद झाला आहे आणि मी सगळ्यांचा आभार मानते, कारण मला खेळायला खूप आवडतं आणि मी पैठणी प्रत्येक वेळेला जिंकते आणि आज मी जिंकते. तुमचं नाव? ज्योती शिवाजीनगर. महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतला होता महिलांच्यासाठी. महिलांनी खूप प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद महिलांना दिला पाहिजे. आम्ही इथून पुढचे चांगले कार्यक्रम सौ मोनिका मिलिंद बुतकर. मी पहिल्यांदाच पैठणीच्या कार्यक्रमाला सहभाग घेतला होता. मला खूप आनंद झाला. मला वाटलं नव्हतं की मी जिंकेल आणि बाकीच्या महिलांनी सुद्धा खूप सगळ्यांनी सहभाग घेतला. सगळ्यांना छान बक्षिसं मिळाली आणि पालिकेच्या कल्याण सभापती आणि उपसभापती सौ मोनिका मॅडम आणि सौ सुजाता मॅडम ह्यांचे खूप खूप आभार. त्यांनी हा कार्यक्रम खूप छानपैकी आयोजित केला महिलांसाठी. त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि मला पैठणी मिळाल्याबद्दल खूप मी खुश आहे.